अंत्यसंस्कार करण्यासाठी लाकडं नसल्यामुळे लोकांचा कडेलोट झाला आणि त्यांनी थेट वन विभागाच्या कार्यालयावरती प्रेत नेलं। गडचिरोली जिल्ह्यातील चारमोशीमध्ये हा सगळा प्रकार घडलाय। चारमोशी येथील रहिवासी जनाबाई चंदनखेडे या 65 वर्षीय महिलेचा आजाराने मृत्यू झाला। त्यांच्या अंतिम संस्कारासाठी त्यांचे कुटुंबीय लाकूड आणण्यासाठी वन विभागाकडे गेले, मात्र वन विभागाकडे लाकूड उपलब्ध नसल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं। हा प्रकार स्थानिक भाजप आमदार देवराव होळींच्या कानावरती पडला। मग संतप्त आमदारांनी आणि मृतकांच्या नातेवाईकांनी प्रेतयात्रा चारमोशीच्या वन परिक्षेत्रामध्ये कार्यालय आहे तिथे ते घेऊन गेले। अखेर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी भ्रमणध्वनीवरून दोषी अधिकाऱ्यांवरती कारवाई करण्याचं आश्वासन दिलं। त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं। गडचिरोलीत लाकडं तोडण्यास बंदी आहे। चामोर्शी शहराला डेथ बॉडीसाठी जलाऊ लाकडाची बीट उपलब्ध होत नव्हते, त्यामुळे लोकांचा रोष माझ्या घरापर्यंत आला। नंतर मी स्वतः या डेथ बॉडी घेऊन RFO ऑफिस चामोर्शीला घेऊन आला। अधिकारी दुर्लक्ष या ठिकाणी केलेले आहेत। त्यांच्या निष्काळजीपणामुळे आणि शासनाच्या दिशाभूल करून या ठिकाणी बीट उपलब्ध झाला नाही, त्याच्यामुळे त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी अशी मी या विधानसभाचा आमदार म्हणून त्यांची मागणी नक्कीच करणार आहोत।